हॅलो फ्रेंड्स, गाईज आज आपण माझ्या अत्यंत आवडत्या मेडिटेशन टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत. ते टेक्निक म्हणजे अनाहत नाद मेडिटेशन. ठीक आहे, आता या टेक्निकबद्दलच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे अनाहत नाद मेडिटेशन हे ॲडव्हान्स मेडिटेशन आहे. बरोबर, हे ॲडव्हान्स मेडिटेशन का आहे, याचा समावेश ॲडव्हान्स मेडिटेशन टेक्निकमध्ये का होतो, म्हणजे या मेडिटेशन टेक्निकमध्ये असं काय आहे की त्यामुळे त्याला ॲडव्हान्स असं कन्सिडर करण्यात आलेलं आहे, ते सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणारच आहोत. ठीक आहे. नंबर 2ची गोष्ट म्हणजे अनाहत नाद मेडिटेशन आणि अनाहत चक्र याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. ओके, अनेकांना असं वाटतं की अनाहत चक्र, ज्याला हार्ट चक्र देखील म्हणलं जातं, त्या अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित करून करायचं मेडिटेशन असल्यामुळे याला अनाहत नाद मेडिटेशन असं म्हणतात. पण नाही, अनाहत नाद मेडिटेशन आणि अनाहत चक्र याचा एकमेकाशी काहीच संबंध नाही. किंवा असं देखील म्हणता येईल की 2च मेडिटेशनच्या टेक्निक अशा आहेत ज्यामध्ये चक्रांचा समावेश होतो. एक म्हणजे आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून करायचं मेडिटेशन आणि 2 म्हणजे अनाहत नाद मेडिटेशन. जसं मी आता सांगितलं की अनाहत नाद मेडिटेशन याचा अनाहत चक्राशी काही संबंध नाही, तसंच आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून करायचं मेडिटेशन आणि आज्ञाचक्र याचा सुद्धा एकमेकाशी तसा काहीही संबंध नाही. ओके, आज्ञाचक्र म्हणजे काय, तर 2 भुवयांच्या मध्ये इथे वरती लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केलं जातं. इथेच का लक्ष केंद्रित केलं जातं, तर तिथे आज्ञाचक्र असतं म्हणून नाही, तर तिथे एक पिनियल ग्लँड नावाची ग्लँड असते. बरोबर, आणि त्या पिनियल ग्लँडवर लक्ष केंद्रित करून हे मेडिटेशन करण्यात येतं. आता त्या पिनियल ग्लँड असलेल्या जागेलाच आज्ञाचक्र असं देखील म्हणतात आणि म्हणून या मेडिटेशन टेक्निकला आज्ञाचक्रवर लक्ष केंद्रित करून करायचं मेडिटेशन असं म्हणण्यात येतं. पण इन रियालिटी कुठल्याही मेडिटेशन टेक्निकचा कुठल्याही चक्राशी विशेष संबंध नाही. इतकंच नाही तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण कुंडलिनी या विषयाबद्दल समजून घेतलं होतं आणि त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की अनाहत चक्र, सुषुम्ना नाडी, कुंडलिनी या सगळ्या सिम्बॉलिकल गोष्टी आहेत. हे सगळे सिम्बॉल्स आहेत. असं कुठेही आपल्या शरीरामध्ये 7 चक्र वगैरे नाही आहेत आणि त्यामुळे असं कुठल्याही चक्रावर लक्ष केंद्रित करून वगैरे मेडिटेशन करत नसतात. ठीक आहे, सो त्यामुळे अनाहत नाद मेडिटेशन आणि अनाहत चक्र याचा एकमेकाशी ॲब्सोल्युटली काही संबंध नाही. आणि नंबर 3ची गोष्ट ती म्हणजे आपला जो मेडिटेशनचा कोर्स आहे, ज्या कोर्समध्ये आपण 5 मेडिटेशनच्या टेक्निक शिकवत असतो, त्यामध्ये अनाहत नाद मेडिटेशन या टेक्निकचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. पण आता आपण त्या 5मधून या मेडिटेशनला बाहेर काढतोय आणि त्याच्या जागी एका वेगळ्या आणि नवीन मेडिटेशन टेक्निकचा समावेश करतोय आणि त्यामुळे आज अनाहत नाद मेडिटेशन हे मी तुमच्यासमोर आणतोय. बाय द वे, 1 सप्टेंबरपासून आपला जो कोर्स सुरू होतोय त्या कोर्सला गणपती बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ आपण 50% ऑफची ऑफर लागू केलेली आहे. जर ॲडमिशन घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल. पटकन ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. ठीक आहे, सो आता सुरुवात करूयात अनाहत नाद मेडिटेशन म्हणजे काय हे जाणून घ्यायला आणि ते कसं करायचं हे शिकायला. ओके, आता सुरुवात करूयात अनाहत नाद म्हणजे काय इथपासून. ठीक आहे गाईज, या विश्वामध्ये, या युनिवर्समध्ये 2 प्रकारचे आवाज असतात, 2 प्रकारचे साऊंड असतात. बरोबर, 2 वस्तू जेव्हा एकमेकावर आपटतात तेव्हा ध्वनीची निर्मिती होते किंवा 2 वस्तूंच्या एकमेकांशी झालेल्या घर्षणापासून ध्वनीची निर्मिती होत असते. बरोबर, माणसाच्या आवाजापासून ते वाऱ्याच्या आवाजापर्यंत सगळे आवाज म्हणजे या विश्वामध्ये असलेले 99% आवाज हे या कॅटेगरीमध्येच येतात, कारण ते 2 वस्तूंच्या एकमेकावर आपटल्यामुळे किंवा 2 वस्तूंचे एकमेकांवर घर्षण झाल्यामुळे या आवाजाची निर्मिती होत असते. बरोबर, आता 2 वस्तूंच्या एकमेकावर आपटण्याला किंवा घर्षण होण्याला आघात हा शब्द वापरण्यात येतो आणि आघातवरून या प्रकारच्या आवाजाला आहत नाद असं म्हणतात. म्हणजे जो ध्वनी, जो आवाज 2 वस्तूंचा एकमेकांशी संबंध आल्यामुळे निर्माण होत असतो त्या आवाजाला आहत नाद असं म्हणतात. येते लक्षात? आघात या शब्दावरून आहत हा शब्द आलेला आहे आणि त्यामुळे 2 वस्तूंचा एकमेकांवर आघात होऊन ज्या आवाजाची निर्मिती होते त्या आवाजाला आहत नाद असं म्हणतात. बरोबर, आता 2 वस्तूंचा एकमेकांशी संबंध आल्यामुळे हा आवाज निर्माण होत असल्या कारणामुळे माणसाला हा आवाज निर्माण देखील करता येतो आणि आधीपासून जर निर्माण झालेला असेल तर तो थांबवता देखील येतो. बरोबर, उदाहरणार्थात आता समजा आपल्या घरामधला फॅन, तो फॅन जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा त्या फॅनचा वाऱ्याशी संबंध येतो, वाऱ्याबरोबर घर्षण होतं आणि त्यामुळे आपल्याला फॅनचा आवाज ऐकू येतो. बरोबर, पण
हेच जर का मी तो फॅन ऑफ केला तर तो आवाज मी थांबवू पण शकतो. मला हवं तेव्हा मी तो आवाज सुरू पण करू शकतो, मला हवं तेव्हा मी तो आवाज थांबवू पण शकतो. म्हणजे दोन वस्तूंचा एकमेकांशी संबंध आल्यामुळे आपल्याला आहत नादाची निर्मिती पण करता येते आणि आधीपासून निर्माण झाला असेल तर तो थांबवता देखील येतो. ओके. आता या विश्वामध्ये असे देखील काही आवाज आहेत जे दोन वस्तूंचं एकमेकांशी संबंध न येता देखील निर्माण होतात. ठीक आहे, दोन वस्तूंचं एकमेकावर न आपटता देखील किंवा न घर्षण होता देखील अशा आवाजांची निर्मिती होत असते. म्हणजेच दोन वस्तूंचा एकमेकांवर आघात न होता सुद्धा अशा प्रकारचे आवाज निर्माण होत असतात. म्हणून यांना अनाहत नाद असे म्हणण्यात येते. येते लक्षात. आता दोन वस्तूंचा एकमेकांशी संबंध न येता देखील या आवाजाची निर्मिती होत असल्यामुळे मानवाला हा आवाज निर्माण देखील करता येत नाही आणि आधीपासून निर्माण झालेला असेल तर तो थांबवता देखील येत नाही. ओके. असे 14 प्रकारचे आवाज मानवी शरीराच्या आतून येत असतात आणि या आवाजावर लक्ष केंद्रित करून करायच्या मेडिटेशनला अनाहत नाद मेडिटेशन असे म्हणतात. आता काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की अनाहत नाद हा आपल्या आतून ऐकू येत असतो, हा कुठला आवाज? बरोबर. तर गाईज, अत्यंत शांततेमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जेव्हा सगळं शांत असतं त्या शांततेमध्ये आपल्या कानामध्ये एक रेडिओ फ्रिक्वेन्सी सारखा आवाज ऐकू येत असतो. ठीक आहे, या आवाजाला अनाहत नाद असं कन्सिडर करण्यात आलेलं आहे आणि या आवाजावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केलं जातं, ज्याला अनाहत नाद मेडिटेशन असं म्हणतात. बरोबर. आता काही जणांना हा आवाज कायम ऐकू येतो, काही जणांना कधीतरी ऐकू येतो. म्हणजे अचानक कधीतरी कुठल्या तरी एका कानामध्ये कू असं वाजायला सुरुवात होते. बरोबर. तर काही जण असतात ज्यांना हा आवाज कधीच ऐकू येत नाही. बरोबर. तुमची मानसिक स्थिती कशी आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे यावर अवलंबून असतं की तो आवाज तुम्हाला किती ऐकू येईल ते. येते लक्षात. आणि त्यामुळे काही जणांना हा आवाज कायम ऐकू येतो, काही जणांना कधीतरी ऐकू येतो, तर काही जणांना कधीच ऐकू येत नाही. आता ज्यांना हा आवाज कधीच ऐकू येत नाही त्यांना जर मला या आवाजाची ओळख करून द्यायची असेल तर मी त्यांना कशा प्रकारे सांगेन? तर अशा वेळेला काही उदाहरणं देण्यात येतात ज्या माध्यमातून तो आवाज काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. बरोबर. त्यापैकी एक उदाहरण असं आहे की जर तुम्ही रेडिओ ऐकत असाल, ठीक आहे, किंवा तुम्ही विविध भारती कधी ऐकलेलं असेल, तर विविध भारती जेव्हा रात्रीच्या वेळेला संपतं, म्हणजे त्यांच्याकडून जेव्हा ते विविध भारती हे थांबवत असतात, आय थिंक 11 वाजाच्या सुमारास ते विविध भारती बंद करत असतात. बरोबर. सो 11 वाजता रेडिओ बंद झाल्यानंतर, विविध भारती बंद झाल्यानंतर त्याच्या पुढे जो कू असा आवाज ऐकू येतो त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सीचा आवाज असं म्हणतात आणि अनाहत नाद हा अगदी असाच असतो. किंवा एक वेगळं उदाहरण देखील देण्यात येतं. ते उदाहरण म्हणजे आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरातली जेव्हा घंटा वाजवतो तेव्हा घंटा वाजवल्यानंतर त्या घंटेचा नाद पुढचा काही काळ सस्टेन होतो, पुढचा काही काळ तो वातावरणामध्ये घुमत राहतो. तो जो घुमण्याचा आवाज असतो त्या आवाजाला अनाहत नाद असं म्हणलं जातं किंवा अनाहत नाद या आवाजासारखा असतो असं म्हणलं जातं. ओके. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर असं दिलं जातं की जेव्हा दिवाळीमध्ये आपल्याजवळ एखादा बॉम्ब वगैरे फुटतो, बरोबर, तेव्हा 2 मिनिटाकरता कान बधीर होतो, कानाला दडे बसतात. बरोबर. अशा वेळेला आपल्या कानामध्ये जो आवाज ऐकू येत असतो कू असा एखाद्या सुईसारखा, त्या आवाजाला अनाहत नाद असं म्हणलं जातं. बरोबर. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी की काही जणांना हा आवाज रातकिड्यांसारखा देखील ऐकू येण्याची शक्यता असते. ओके. काही जणांना डोळे बंद केले किंवा शांतता असेल की रातकिड्यांसारखा आवाज ऐकू येतो. गाईज, काही ठिकाणी असं म्हणलं गेलेलं आहे की हा रातकिड्यांचा जो आवाज आहे तो ॲक्च्युली रातकिड्यांचा नसतो, त्याच्यासारखा असतो. पण हा सुद्धा काही ठिकाणी अनाहत नाद म्हणून कन्सिडर करण्यात आलेला आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जरी मेडिटेशन केलं तरी चालू शकतो. ठीक आहे. तर काही ठिकाणी असं म्हणलं गेलेलं आहे की ॲक्च्युअल जो आत्ता मी रेडिओ फ्रिक्वेन्सीसारखा आवाज सांगितला तो आवाज आणि या रातकिड्यांच्यासारखा आवाज दोन्ही आवाज एकच असतात, पण तो विखुरलेला असल्यामुळे तो रातकिड्यांच्यासारखा भासतो आणि जेव्हा तो कॉन्सन्ट्रेट होतो तेव्हा एका सुईसारखा भासायला सुरुवात होते आणि तेव्हा तो रेडिओ फ्रिक्वेन्सीसारखा ऐकू येतो. जर का तुम्हाला सुद्धा अनाहत नाद कायम ऐकू येत असेल तर खाली कमेंट करून सांगा की मला अनाहत नाद ऐकू येतो. पाहूयात तरी किती जणांना अनाहत नाद खरंच नियमित ऐकू येतो.
आता जसं मी सांगितलं की काही जणांना हा आवाज कधीच ऐकू येत नाही, त्यांना त्या आवाजाचा अंदाज येण्यासाठी आपण काही उदाहरणं सांगितलेली आहेत, बरोबर. पण त्याचबरोबर आपण एका वेगळ्या प्रकारे हा आवाज क्रिएट करून त्यांना दाखवू देखील शकतो. हा आवाज तयार करता येत नाही, मानवाच्याने हा आवाज तयार करणं शक्य नाही, पण या आवाजाच्या सारखा एक वेगळा आवाज माणसाला तयार करता येतो. तो आवाज आज आपण त्यांना ऐकूयात. चालेल, स्टार्ट करूयात. आता इथे जर पाहिलं तर ह्याला सिंगिंग बाऊल असं म्हणलं जातं, बरोबर. आमच्या एका जवळच्या मित्रांनी आम्हाला हा सिंगिंग बाऊल गिफ्ट केलेला आहे, बरोबर. सो हा सिंगिंग बाऊल जो आहे, या सिंगिंग बाऊलमधून जो आवाज येतो त्या आवाजाला अनाहत नादासारखं कन्सिडर करण्यात येतं. जाणून घेऊयात हा आवाज काय येते. आता यातून हा आवाज कशा प्रकारे काढला जातो, तर हे जे आहे हे त्याच्यावरून गोल फिरवण्यात येतं, त्याच्यावर घासण्यात येतं आणि ते केलं असतं त्यातून तो आवाज येतो. आता आपण पाहूयात तो कशा प्रकारचा आवाज आहे ते. येतोय ऐकू? आत्ता थांबला. सो अशा प्रकारचा असतो अनाहत नाद. आता गाईज आपण थोडक्यात या सिंगिंग बाऊलबद्दल पण समजून घेऊयात. हा जो सिंगिंग बाऊल आहे हा चायनीज संस्कृतीमधला किंवा तिबेटियन संस्कृतीमधला आहे, बरोबर. आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये मन शांत करण्यासाठी म्हणून हा आवाज नियमित ऐकला जातो, बरोबर. जसं आपल्याकडे मंदिरांमध्ये घंटा लावलेली असते तसं त्यांच्याकडच्या मंदिरांमध्ये हे ठेवून त्याचा आवाज तिकडे क्रिएट करण्यात येतो, कारण याच्यामुळे मन शांत होतं, या आवाजाच्यामुळे मन शांत होतं असं देखील मानण्यात आलेलं आहे. सो आता अनाहत नाद मेडिटेशनमध्ये काय केलं जातं, तर अनाहत नाद मेडिटेशनमध्ये हा आवाज शोधला जातो. ऐकू येत असेल तर ठीक आहे, पण जर नसेल ऐकू येत तर ज्यांना कधीतरी ऐकू येतो त्यांना माहिती असतं की काय शोधायचं आहे. सो ते बरोबर अनाहत नाद मेडिटेशन करताना तो आवाज शोधू शकतात. पण ज्यांना हा आवाज कधीच आजपर्यंत ऐकू नाही आलेला त्यांच्यासाठी ही सगळी उदाहरणं असतात की या उदाहरणांच्या माध्यमातून त्यांना एक अंदाज येऊ शकतो की अनाहत नाद म्हणजे कशा प्रकारचा आवाज आहे. तो आवाज त्यांना आता मेडिटेशनमध्ये शोधायचा आहे. अशा वेळेला डोळे बंद करून तो आवाज शोधला जातो आणि त्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं जातं. याला म्हणतात अनाहत नाद मेडिटेशन. आता अनाहत नादाचं स्वरूप सांगताना असं देखील सांगण्यात येतं की अनाहत नाद हा रेग्युलर असं नुसतं बसलेला असताना सगळ्यांना का ऐकू येत नाही. काही जणांना ऐकू येतो, पण जनरली हा आवाज आपण असे नुसते बसलेले असताना अचानक ऐकू आला असं होतं, पण नियमित का ऐकू येत नाही. तर याचं स्वरूप सांगताना असं सांगण्यात येतं की जसं आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतो, एखाद्या सोसायटीमध्ये राहतो, त्या सोसायटीमध्ये पाण्याची मोटर चालू असते, बरोबर. ती मोटर चालू आहे हे केव्हा कळतं, तर जेव्हा ती मोटर थांबते तेव्हा अचानक शांतता पसरते, तेव्हा कळतं की अरे मोटर चालू होती पाण्याची, बरोबर. मग ती चालू असताना का नाही लक्षामध्ये आलं आपल्या की बाबा पाण्याची मोटर चालू होती, किंवा ती मोटर चालू असताना त्या मोटरच्या आवाजाकडे आपलं लक्ष का नाही वेधलं. कारण त्यावेळेला तो आवाज ॲम्बियन्स साऊंडमध्ये म्हणजे आपल्या वातावरणातल्या आवाजामध्ये मर्ज झालेला असतो, बरोबर. आणि तो मर्ज झालेला असल्यामुळे आपल्याला त्यातून बरोबर त्या आवाजावर लक्ष केंद्रित करून त्या आवाजाला ओळखता नाही आलं. येते लक्षात. आपण जर थोडासा प्रयत्न केला तर आपण बरोबर तो ॲटमॉस्फिअरमधला आवाज डिटेक्ट करू शकतो. सेम केस विथ अनाहत नाद. अनाहत नाद सुद्धा आपल्या कानामध्ये 24 तास चालू असतो, 24/7. सगळ्यांच्या आवाजामध्ये अनाहत नाद कायम चालू असतो. फरक फक्त हा आहे की काही जणांना तो कॉन्शियसली ऐकता येतो तर काही जणांना तो कॉन्शियसली ऐकता येत नाही. पण आपण जर का प्रयत्न केला तर आपल्याला बरोबर तो आवाज जो सगळ्यामध्ये मर्ज झालेला आहे त्याला बरोबर आपल्याला डिटेक्ट करता येऊ शकतं. येते लक्षात. अनाहत नाद हा सगळ्यांच्या शरीरातून ऐकू येत असतो. इवन जिवंत असल्याचं हे लक्षण आहे असं देखील म्हणलं जातं की जो जीव जिवंत आहे त्याच्या अंतरंगामधून अनाहत नादाचा आवाज ऐकू येत देखील आहे. त्याचबरोबर हा जो अनाहत नाद, या अनाहत नादालाच काही जण साऊंड ऑफ सायलेन्स असं देखील म्हणतात.
आता या अनाहत नादाबद्दल एक प्रकारची गूढता देखील आहे, बरोबर. कारण हा आवाज कुठून येतोय, हा कशाचा आवाज आहे, हा आवाज कोण काढतंय, हा आवाज कशामुळे निर्माण झालाय हे आपल्याला काही सुद्धा माहीत नाही आहे, बरोबर. पण हा आवाज येतो मात्र अनेकांना. ओके, आता आपण हे अनाहत नाद मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे जाणून घेऊयात. ठीक आहे, हे मेडिटेशन टेक्निक करताना शक्यतो आजूबाजूचं वातावरण पूर्णपणे शांत ठेवण्यात येतं. इतकंच नाही तर आपले कान देखील बंद करण्यात येतात. कान बंद कशा प्रकारे केले जातात, तर तुम्ही कानामध्ये कापूस घालू शकता किंवा नॉईज कॅन्सलेशनवाले इयरफोन्स असतील तर इथे तुम्ही त्याचा देखील वापर केला तरी चालू शकतो. मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्याचं नाव होतं मेडिटेशन कसे करावे, बरोबर. त्या व्हिडिओमध्ये मी मेडिटेशनबद्दल अगदी बारीक बारीक गोष्टीसुद्धा कव्हर केल्या होत्या. म्हणजे मेडिटेशन करताना मांडीची पोझिशन कशी असायला हवी, हाताची पोझिशन कशी असायला हवी, पाठ कशी असायला हवी, भिंतीला टेकून बसायचं की नाही, डोळे कसे असायला हवेत, कान कसे असायला हवेत, हे सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये कव्हर केल्या होत्या. मेडिटेशन करताना बाहेरून दिसणाऱ्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी सगळ्या मेडिटेशन टेक्निकमध्ये कॉमन आहेत. ठीक आहे, म्हणजे अनाहत नाद मेडिटेशन करताना कुठलं तरी वेगळं आसन घेतलं जातं आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून करताना कुठली तरी वेगळी मांडी घातली जाते, असं अजिबात नाही. मेडिटेशन कुठलंही करा, मांडीची पोझिशन कशी असायला हवी, हाताची पोझिशन कशी असायला हवी, हे त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे तेच कुठलंही मेडिटेशन टेक्निक करताना फॉलो करायचं असतं, बरोबर. त्याचबरोबर त्या मेडिटेशनच्या व्हिडिओवर अनेकांनी अशी कमेंट केली होती की गुडघे जर का दुखत असतील तर त्यांना खाली मांडे घालून बसता येत नाही किंवा काही कारणामुळे खाली मांडे घालून बसता येत नाही, अशा वेळेला खुर्चीवर बसलं तर चालेल का. हो चालेल. त्या सगळ्यांना मी रिप्लाय केला होता की गाईज, तुम्हाला जर का खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून मेडिटेशन केलं तरी चालू शकतं. नियम फक्त एकच आहे, तो म्हणजे पाठ पूर्णपणे मागे टेकवायची नाही, फक्त माकड हाडाच्या पुरता आधार घ्यायचा. हे सुद्धा समजून घेण्यासाठी तो व्हिडिओ पहा, बरोबर. आणि काही झालं तरी शरीराची हालचाल होता कामा नाहीये. गाईज, मेडिटेशन करतानाचा हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, तो शक्यतो कोणी सांगतच नाही. ठीक आहे की मेडिटेशन करताना शरीराची शक्यतो हालचाल होता कामा नाहीये, त्यामुळे खुर्चीवर बसून केलं तरी चालेल. ओके, आता पायाची विशिष्ट पोझिशन घेतलेली आहे, हाताची विशिष्ट पोझिशन घेतलेली आहे, पाठ जशी ठेवायला सांगितलेली तशी ठेवलेली आहेत. आता डोळे बंद करायचे आहेत. या मेडिटेशन टेक्निकमध्ये डोळे बंद केले जातात. डोळे उघडे ठेवून करायचं मेडिटेशन टेक्निक्स देखील आहेत, पण जेव्हा आपण एखाद्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करत असतो तेव्हा त्यासाठी डोळे बंद करण्यात येतात आणि अनाहत नाद हा एक इनर एलिमेंट म्हणून कन्सिडर केला जातो आणि त्यामुळे हे मेडिटेशन टेक्निक करताना डोळे बंद करायचे असतात, बरोबर. त्याचबरोबर आपण आपले कान देखील बंद करून घेतलेले आहेत. आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला शोधायचा प्रयत्न करायचा आहे की अनाहत नाद ऐकू येतोय का, अनाहत नाद कुठे ऐकू येतोय. आपल्याला अनाहत नाद डिटेक्ट करायचा आहे. ज्यांना नियमित तो आवाज ऐकू येतो त्यांना लगेच तो आवाज ऐकू येईल. आवाज ऐकू आला की त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्यांना कधीतरी ऐकू येतो म्हणजे कसा आहे हे माहिती आहे त्यांनी त्या आवाजाला शोधायचं आहे आणि त्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्यांना आवाज कधीच ऐकू येत नाही त्यांना मी आत्ता जी उदाहरणं सांगितली त्यानुसार ते अंदाज लावू शकतात की तो कशा प्रकारचा आवाज असेल. त्यावर त्यांना तो आवाज शोधायचा प्रयत्न करायचा आहे आणि एकदा का सापडला की त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता हा आवाज जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा सुरुवातीला तो एकाच कानामधून ऐकू येत असतो. येते लक्षात. कदाचित तो डावीकडून ऐकू येईल किंवा उजवीकडून ऐकू येईल. शक्यतो 90% लोकांच्या बाबतीमध्ये असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे की हा आवाज शक्यतो डाव्या कानामधूनच ऐकू येतो, बरोबर. सुरुवातीला हा आवाज केवळ डाव्या कानामधून ऐकू येत असतो, पण आपल्याला कॉन्शियसली एफोर्ट्स घेऊन त्याला उजव्या कानामधून देखील ऐकायचं आहे. काही जणांना, खूप रेअर लोकांना उजवीकडून आधी ऐकू येतो, त्यांना तो डावीकडून सुद्धा ऐकायचा आहे. पण मेक शुअर की आपल्याला हा आवाज दोन्ही कानामधून सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर. यामागचं कारण काय, तर यामागचं कारण केवळ हे आहे की तो आवाज हा मधोमध असायला हवा, बरोबर. आवाज मधोमध केव्हा होतो, तर जेव्हा तो दोन्ही कानांमधून ऐकू येतो तेव्हा तो मधोमध येतो. उदाहरणार्थात आपण जेव्हा कानामध्ये इयरफोन घालून एखादं गाणं ऐकतो तेव्हा दोन्ही कानांमध्ये जेव्हा इयरफोन असतात तेव्हा तो आवाज मधोमध ऐकू येतोय असा भास क्रिएट होत असतो, बरोबर. किंवा असं म्हणूयात की आपण जेव्हा एखाद्या थिएटरमध्ये मूव्ही वगैरे पाहायला जातो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की तो आवाज स्क्रीनमधून येतोय की काय, पण ॲक्च्युली तो आवाज डावीकडे असलेल्या स्पीकर्समधून आणि उजवीकडे असलेल्या स्पीकर्समधून येत असतो. जेव्हा दोन्ही बाजूनी सेम आवाज येत असतो तेव्हा असा भास निर्माण होतो की तो आवाज मधोमध येतोय.
बरोबर. सो सुरुवातीला तो आवाज एकाच कानामधून ऐकू येत असतो, आपल्याला कॉन्शियसली एफर्ट्स घेऊन तो दोन्ही कानामधून ऐकायचा आहे आणि एकदा का दोन्ही कानामधून तो ऐकू यायला लागला की तो मधोमध असल्याचा भास निर्माण होतो आणि जेव्हा आपला तो मधोमध आवाज येईल तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित जेव्हा आपण करायला सुरुवात करू तेव्हा आपण त्याच्यामार्फत शून्यावस्थेपर्यंत देखील जाऊ शकतो. ओके, आता या अनाहत नाद मेडिटेशनचे ऐतिहासिक उल्लेख जर काही असतील तर ते समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा किंवा सगळ्यात जुना उल्लेख जर अनाहत नाद मेडिटेशनचा कशामध्ये असेल तर तो आहे 14व्या शतकामध्ये लिहिल्या गेलेल्या हठयोग प्रदीपिका या पुस्तकामध्ये. हे पुस्तक स्वामी स्वात्माराम यांनी हे पुस्तक 14व्या शतकामध्ये लिहिलं होतं. हा ग्रंथ आहे खरं म्हणजे तो त्यांनी 14व्या शतकामध्ये लिहिलेला होता आणि त्या ग्रंथामध्ये या मेडिटेशनच्या टेक्निकला नादानुसंधान असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनाहत नाद मेडिटेशनचा सगळ्यात जुना उल्लेख हा 14व्या शतकामध्ये सापडतो. ठीक आहे. त्याचबरोबर माझ्या वाचनामध्ये आलेल्या केवळ एका पुस्तकामध्येच असा उल्लेख आला होता की आपले दत्तगुरू म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनाहत नाद मेडिटेशन करत असत. ठीक आहे. त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख होता की त्यांना भेटायला कोणीतरी येतं आणि विचारतं की कुठे ते, मला त्यांना भेटायची इच्छा आहे. तर त्यावेळेला समोरची व्यक्ती सांगते की आपले दत्तगुरू गिरनार पर्वतावर अनाहत नाद ऐकण्यासाठी गेलेले आहेत. ठीक आहे गाईज, यात कितपत तथ्य आहे, खरं आहे खोटं आहे माहीत नाही, पण गाईज माझ्यासुद्धा वाचण्यामध्ये फक्त एकाच पुस्तकामध्ये हा उल्लेख आलेला आहे की स्वतः दत्तगुरू अनाहत नाद मेडिटेशन फॉलो करत होते. ओके, आता या मेडिटेशन टेक्निकला ॲडव्हान्स मेडिटेशन टेक्निक का कन्सिडर केलं जातं हे समजून घेऊयात. त्यामागची मुख्य कारणं 2. एक म्हणजे असं म्हणतात की तुम्ही मानसिकदृष्ट्या जेवढे शांत असाल तेवढं तुम्हाला हा आवाज ऐकू येत असतो. ठीक आहे. याचा अर्थ कदाचित आपण असा काढू शकतो की हे मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही ऑलरेडी मानसिकदृष्ट्या शांत असायला हवं. बरोबर, किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी चांगलं असायला हवं. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असाल तरच तुम्हाला हा आवाज ऐकू येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. जसं मी सांगितलं की काही जणांना हा आवाज कायम ऐकू येतो, काही जणांना हा कधीतरी ऐकू येतो, तर काही जणांना हा आवाज कधीच ऐकू येत नाही. ठीक आहे. सो तुम्ही इथून जेवढे अस्वस्थ असाल तेवढा तुम्हाला हा आवाज ऐकू येणार नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही मानसिकदृष्ट्या जितके शांत असाल तितका तुम्हाला हा आवाज व्यवस्थित ऐकू येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे याला ॲडव्हान्स मेडिटेशन टेक्निक कन्सिडर केलं गेलेलं आहे. कारण तो आवाज ऐकू येण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला शांत असणंच गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर असं देखील म्हणलं जातं की अनाहत नाद मेडिटेशन करायला लागलं असता तुमचे सेन्सेस खूप जास्त शार्प होतात. ठीक आहे. अनाहत नाद मेडिटेशन केल्याचा एक खूप मोठा फायदा सांगितलं जातं की त्यामुळे तुमचे सेन्सेस खूप जास्त शार्प होतात. शार्प म्हणजे किती जास्त शार्प होतात तर असं म्हणतात की ज्या गोष्टींचा सामान्य माणसांच्या इंद्रियांना अनुभव येत नाही त्या गोष्टींचा तुमच्या इंद्रियांना अनुभव येण्या इतपत आपले इंद्रिय स्ट्रॉंग होतात अनाहत नाद मेडिटेशन केलं असता. बरोबर. आता जेव्हा एखादी व्यक्ती अनाहत नाद मेडिटेशन करते आणि त्या व्यक्तीची इंद्रिय खूप शार्प होतात, सेन्सेस शार्प होतात आणि त्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा अनुभव येतो ज्याचा इतरांना येत नाही, त्या अनुभवांच्यामुळे ती व्यक्ती घाबरून जाण्याची देखील शक्यता असते. बरोबर. आणि त्यामुळे या मेडिटेशन टेक्निकला नॉन रिकमेंडेड असं देखील कन्सिडर करण्यात आलेलं आहे, असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. आता होतं असं की एखादी व्यक्ती जेव्हा मानसिकदृष्ट्या कमकुवत असते तेव्हा त्या व्यक्तीला अशा आलेल्या अनुभवांचे ती व्यक्ती काहीतरी चुकीचे अर्थ काढते आणि ते चुकीचे अर्थ काढल्यामुळे ती व्यक्ती घाबरून जात असते. बरोबर. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की नाही, अनाहत नाद मेडिटेशन केले असता तुमचे सेन्सेस शार्प होतात, तुम्हाला असे अनुभव देखील येतात, पण ते अनुभव येण्यासाठी किंवा ते सेन्सेस शार्प होण्यासाठी तुम्ही ज्या लेवलला जाणं गरजेचं आहे त्या लेवलला पोहोचेपर्यंत एकीकडे हेच मेडिटेशन टेक्निक तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग देखील बनवत असतं. ठीक आहे. असं नाही होऊ शकत की बाबा तुम्ही हे मेडिटेशन टेक्निक फॉलो करताय आणि तुमचे सेन्सेस शार्प झाले आणि त्यामुळे तुम्हाला अनुभव येत आहेत पण तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग तर झालाच नाहीत आणि त्यामुळे तुम्ही असे अनुभव आल्यामुळे घाबरून गेलात. असं नाही होऊ शकत. ज्या वेळेला तुमचे सेन्सेस शार्प होतात, तुम्ही अनुभव येण्यापर्यंतच्या लेवलला पोहोचलेले असतात, त्याच वेळेला एकीकडे हेच मेडिटेशन टेक्निक तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग पण बनवतं आणि त्यामुळे यामधून आलेल्या अनुभवांचे आपण चुकीचे अर्थ काढून घाबरून जात नाही.
ठीक आहे. आणि त्यामुळे लोकांनी किती म्हणो की नॉन रिकमेंडेड आहे, काही ऑर्गनायझेशन्स आहेत जे असं म्हणतात की हे मेडिटेशन टेक्निक नॉन रिकमेंडेड आहे, पण माझा अनुभव असा सांगतो की हे मेडिटेशन टेक्निक रिकमेंडेड आहे, नॉन रिकमेंडेड अजिबात नाही. याचंच मी अजून एक कारण असं देखील सांगितलं आत्ता मगाशी की जी व्यक्ती मानसिक शांत असते त्याच व्यक्तीला तो आवाज ऐकू येण्याची शक्यता असते, बरोबर. आणि मानसिकदृष्ट्या शांत असणं यालाच तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहे असं देखील कन्सिडर करण्यात येऊ शकतं, बरोबर. जी व्यक्ती मानसिक शांत नसते तीच व्यक्तीच्या मनामध्ये ओव्हर थिंकिंग होऊन कुठल्या तरी गोष्टीचे काहीतरी अर्थ काढणं हे त्याच व्यक्तीच्या बाबतीमध्ये होत असतं. येते लक्षात. त्यामुळे उलट मी असं म्हणेन की अनाहतनाद त्याच तर व्यक्तीला ऐकू येतो जी व्यक्ती ऑलरेडी शांत आहे, बरोबर. म्हणजे ती व्यक्ती ऑलरेडी मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंगच आहे. या मेडिटेशन टेक्निकमुळे त्या व्यक्तीला स्ट्रॉंग करायची आवश्यकता पण नाही आहे. ज्या अर्थी तो आवाज ऐकू येतोय त्या अर्थी ऑलरेडी त्या व्यक्तीची काहीतरी आध्यात्मिक प्रगती झालेली आहे, म्हणून तर तो आवाज ऐकू येतोय, बरोबर. आणि त्यामुळे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की हे मेडिटेशन टेक्निक अजिबात नॉन रिकमेंडेड नाही. हे मेडिटेशन टेक्निक कोणीही फॉलो करू शकतं. आता जसं मी मगाशी 2-3 वेळेला म्हणालो की माझा अनुभव हो, मी स्वतः अनाहतनाद मेडिटेशन करतो. मी गेले 7 वर्ष अनाहतनाद मेडिटेशन कन्सिस्टंटली करतोय. आता मला हा आवाज कायम ऐकू येतो, 24/7 मला अनाहतनाद ऐकू येतो. इतकंच नाही तर मला हा आवाज लहानपणापासून ऐकू येतो. ठीक आहे, मला हे आधी नव्हतं माहिती की यावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केलं जातं, पण काही वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या वाचनामध्ये हे सगळं आलं, जेव्हा मी त्यावर थोडंसं अजून अभ्यास केला तेव्हा लक्षामध्ये आलं की अच्छा, यावर लक्ष केंद्रित करून सुद्धा मेडिटेशन केलं जातं. सो मी त्यावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करायला सुरुवात केली आणि मी कन्सिस्टंटली 7 वर्ष हे मेडिटेशन करतोय. आणि माझा या मेडिटेशनचा अनुभव अद्भुत आहे, खूप छान आहे. याच्यामुळे मला खूप जास्त फायदे मिळाले. माझ्या लाईफचं पूर्ण पॅराडाईम या मेडिटेशन टेक्निकने शिफ्ट केलं असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. आणि त्यामुळे या मेडिटेशन टेक्निकच्या बद्दल माझ्या मनामध्ये एक विशिष्ट जागा आहे, एक विशिष्ट कृतज्ञतेची भावना आहे. आणि म्हणूनच आमच्या मेडिटेशनच्या अकॅडमीला सुद्धा मी अनाहत मेडिटेशन अकॅडमी असं नाव दिलेलं आहे. कारण या मेडिटेशन टेक्निकनी मला आजपर्यंत खूप काही मिळवून दिलेलं आहे. माझ्या आयुष्याची पूर्ण भरभराट केली या मेडिटेशन टेक्निकमुळे असं म्हणलं तरी चालेल. त्यामुळे हे माझ्या अत्यंत मनाच्या जवळचं मेडिटेशन टेक्निक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता हे जे मेडिटेशन टेक्निक आहे ते आपल्याला दिवसात 2दा करायचं आहे, पर सिटिंग 20 मिनिट्स कमीत कमी. ठीक आहे. फक्त हे मेडिटेशन टेक्निक असं नाही गाईज, तुम्ही कुठलंही मेडिटेशन करा, कुठलंही मेडिटेशन हे दिवसात 2दा केलं जातं. त्याचबरोबर एका बैठकीमध्ये कमीत कमी 20 मिनटं मेडिटेशन झालंच पाहिजे. खरं सांगायचं तर 10 मिनटं 5 मिनटं मेडिटेशन करून काहीही होत नाही. येते लक्षात. मेडिटेशन जसं मी कायम सांगतो की मन विचाररहित होण्याच्या उद्देशाने शरीराला आणि मनाला विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याच्या क्रियेला मेडिटेशन असं म्हणतात, बरोबर. ही मेडिटेशनची डेफिनेशन आपण याच्या आधी अनेकदा जाणून घेतलेली आहे, बरोबर. आता त्या विशिष्ट अवस्थेपर्यंत जायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे 5 ते 10 मिनटं मेडिटेशन करून काहीही होत नाही. येते लक्षात. आणि त्यामुळे मेडिटेशन हे कमीत कमी 20 मिनटं एका बैठकीमध्ये आणि दिवसात कमीत कमी 2 वेळेला केलंच पाहिजे. सो हे मेडिटेशन टेक्निकसुद्धा तुम्हाला दिवसात 2दा करायचे, कमीत कमी 20 मिनटं. ठीक आहे. आता याचबरोबर मेडिटेशन करत असताना काय काय नियम फॉलो करायचे असतात त्याचासुद्धा एक व्हिडिओ आहे. व्हिडिओचं नाव आहे मेडिटेशनबद्दलच्या काही टिप्स. ठीक आहे, तो व्हिडिओ देखील पहा. त्या व्हिडिओमध्ये मेडिटेशनचे सगळे नियम सांगितलेले आहेत. मेडिटेशन करायच्या आधीचे काही नियम, मेडिटेशन करत असतानाचे काही नियम, मेडिटेशननुसार तुमची दिनचर्या कशी असायला पाहिजे, पूर्ण तुमच्या दिवसभरामध्ये तुम्ही काय काय गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे, हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे. मेडिटेशन टेक्निक कुठलंही करा, नियम हेच सगळे फॉलो करायचे असतात. जास्तीत जास्त नियम फॉलो केलेत तर तुमचं मेडिटेशन तेवढ्यात जास्त चांगल्या पद्धतीने होईल. ठीक आहे. आणि त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा बघा आणि व्यवस्थित मेडिटेशन म्हणजे काय आहे हे जाणून घ्या. आपल्या चॅनलवरचे सुद्धा सगळे मेडिटेशनचे व्हिडिओ जरी पाहिले तरी तुम्ही व्यवस्थित मेडिटेशन करू शकता. पण अजून जाणून घ्यायचं असेल तर आपला कोर्स आहेच. ठीक आहे. जर या मेडिटेशनबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा, त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ. शक्यतो अनेकांनी आता हे नोटीस केलेलं असेल की आपल्या या चॅनलवर कुठल्याही व्हिडिओच्या खाली ज्या काही कमेंट येत आहेत त्या कमेंटवर काही ना काहीतरी रिप्लाय करण्यात येतोय आमच्याकडून. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही प्रश्न विचारलात, कुठलीही शंका विचारली तरी त्याचं आमच्याकडून नक्की उत्तर देण्यात येईल. फक्त मेडिटेशन करत राहा. मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे, आपल्यासाठी लाभदायक आहे, आपल्यासाठी फायदेशीर आहे, आपल्या उद्धारासाठी आहे, आपलं आयुष्य आनंदमयी करण्यासाठी आहे. त्यामुळे मेडिटेशन करत राहा. दॅट्स इट.
ओके, सो हे होतं अनाहतनाद मेडिटेशन. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये हे अनाहतनाद मेडिटेशन होतं. आम्ही आमच्या कोर्समध्ये 5 मेडिटेशनच्या टेक्निक शिकवत असतो. त्यापैकी एक टेक्निक ही होती, पण आता आम्ही ही टेक्निक तुमच्यासाठी इथे आणलेली आहे, कारण आम्ही आमच्या कोर्समध्ये अजून एका नवीन मेडिटेशन टेक्निकचा समावेश केलेला आहे. सो जर का तुम्हाला या व्यतिरिक्त अजून 5 मेडिटेशन टेक्निक शिकायच्या असतील तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही जॉईन करा. 7 दिवसांचा कोर्स असतो. डेली 1 तास ऑनलाईन कोर्स आहे, जो मी स्वतः तुम्हाला लाईव्ह शिकवत असतो. ठीक आहे, यामध्ये तुम्ही डिरेक्टली माझ्याशी बोलू शकता. तुमच्या मेडिटेशनबद्दलच्या जर काही शंका असतील, तुमच्या अध्यात्माबद्दलच्या काही शंका असतील, तर हे सगळे विषय आपण त्या कोर्समध्ये कव्हर करत असतो. ठीक आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तिथे आपल्या अकॅडमीची, माझी आणि कोर्सची या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला तिकडे वाचायला मिळेल. त्याचबरोबर तिकडे रजिस्ट्रेशनचा फॉर्म देखील आहे, तो फॉर्म तुम्ही भरा, ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. महत्त्वाची गोष्ट, 1 सप्टेंबरपासून जो कोर्स सुरू होतोय त्या कोर्सला गणपती बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ आपण 50% ऑफची ऑफर लागू केलेली आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे तुम्हाला आता अर्ध्या किमतीमध्ये या कोर्सला ॲडमिशन घेता येणार आहे. पण फक्त आणि फक्त 1 सप्टेंबरच्या कोर्ससाठीच ही ऑफर लागू केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मेडिटेशन अजून जास्त शिकायचं असेल, डिटेलमध्ये शिकायचं असेल, शंका विचारून घ्यायच्या असतील, तर त्यासाठी तुम्ही आपला कोर्स अटेंड करू शकता. सो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काही जर का शंका असतील तर त्या कमेंट करून विचारा. तुमच्या कमेंटना रिप्लाय करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. ठीक आहे, त्याचबरोबर तुमच्या माहितीमध्ये या विषयात इंटरेस्टेड असणारं कोणी असेल तर त्या व्यक्तीशी हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक जण येऊन व्हिडिओ बघून जात आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. सो गाईज, चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.